तर नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. आज बायाला घेऊन आलतो महादेवाला आणि दोन्ही गावाच्या शिवावर आहे महादेव, तिथंच घेऊन आलतो बाया. कारण की बायाची इच्छा होती मंदिरात पाया पडायला जायची आणि इथं करमुका अशी आहे, झाडं वगैरे सगळंच आहे आणि बायाला पाया पडाय पण आणलं होतं. बायाचं पाया तर पडणं झालं होतं. बायाला म्हणलं होतं चला सपकन, कारण की हळद काढायची होती आणि हळदीला बखल टाइम लागतं, याच्यामुळं बायाला म्हणलं होतं चला सपकन. आणि बायाला आणि ट्रॉलीला आणून शेतामध्ये सोडलं होतं. आता जायचं होतं मोगडा आणण्यासाठी, कारण की हळद राहिली होती काढायची आणि त्याच्यामुळेच मोगडा आणायला जायचं होतं. मोगडा तर घेऊन यायचं होतं, पण सऱ्या पण जास्त काढायच्या नव्हत्या. 4-5च सऱ्या काढल्या होत्या आणि तेवढ्यातच मोगडा सोडून पण यायचं होतं, कारण की आपल्याला नांगर जोडायचा होता आणि इथं बायाची हळद टाकणं होतो नांगर करायचा होता. आणि हो, मोगडा जोडायची क्लिप माझ्याच्यानं डिलीट झाली आणि त्याच्यासाठी माफ करा. आणि एवढ्यातच येऊन नांगर पण जोडला होता. आता नांगर घेऊन जायचं होतं. सुरतदा पण आला होता. सुरतदाला म्हणलं होतं चल नांगर घेऊन जायचं आहे आता आपल्याला. शेतात तर पोहोचलो होतो. टापलिंग आखडीत आणि हात काळा पण झाला होता. याच्यामुळे सोलार पशी जाऊन आधी पाण्यानं हात धुवून घेतला आणि सुरतदाला एवढं माया नांगरून दिलं होतं. सुरतदाला म्हणलं आता नांगर होय उन्हाचा बेजार, मी बसतो आता सावलीला, कारण की उन्हाच्या जास्त ऊन लागायला. याच्यामुळे सुरतदा पशी दिलं होतं आणि मी सावलीला येऊन बसलो. सुरतदानं तर अर्धनिम नांगरलं होतं, पण तेवढ्यातच आला होता बायाचा फोन, कारण की ट्रॉली भरली होती आणि ट्रॉलीला घेऊन जायचं होतं गावाला. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करून जा. पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.